पवित्र महिना श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास हा खांडेश्वर कपारेश्वरच्या नगरीमध्ये सर्वजण पंचक्रोशीतील संगमनेर तालुक्यातील भाविक या ठिकाणी येत असतात। आज आपले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ साहेब यांचा बॅनर आपण या पंचक्रोशीमध्ये लावलेला आहे। त्याच पंचक्रोशीमध्ये बायपास या ठिकाणी भाऊंचा यशवंतनगर व खांडगावच्या बायपास या ठिकाणी हा बॅनर आपण लावला होता। ह्या बॅनरच्या अज्ञात व्यक्तीने हा फाडलेला आहे, त्यांचा आपण जाहीर निषेध करत आहोत। परंतु ह्या असे अमानुष कृत्य करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे हे सर्वांच्या वतीने व महायुतीच्या सरकारच्या वतीने मी व याचा ह्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो। अशा अमानुष कृत्य करणाऱ्या ह्या व्यक्तींना वेळीत आळा घालावा अशी पोलीस स्टेशनला विनंती करतो। त्याचबरोबर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं उपस्थित राहिले, त्याबरोबर त्यांचं सहर्ष स्वागत व अभिनंदन करतो। कारण असं कृत्य जर झालं तर आपल्याला पुढे अजून कामं करायचे, हे असे पुढे सहन केले जाणार नाही। ह्या कृत्याचा जाहीर निषेध आपण व्यक्त करत आहोत। पण ह्या भिकाऱ्यांची नीच प्रवृत्ती ज्यांनी इलेक्शनच्या आधी बोर्ड भांडण्यात घातले आणि आता पवित्र महिना श्रावण महिना पवित्र महिन्याचे आज भाऊंचे बॅनर लागेल असताना ते बॅनर फाडून काय सिद्ध केलं? ज्यांनी 40 वर्ष विकासाचा महापुरुष म्हणून हिंडले त्यांच्या कार्यकर्त्यांची ही लायकी बॅनर फाडायची, इथपर्यंत आज मोठी शोकांतिका वाटते। आणि बॅनर फाडून कोणी मोठं होत नसतं, माणूस हा कामाने आणि कर्तृत्वाने मोठा असतो। सर्वसामान्य माणसांनी अमोल भाऊंना सर्वसामान्य माणसांनी आमदार म्हणून बसवलंय, हे फक्त जलनायक म्हणून नाही, हे खलनायक होते। यांनी जलनायक म्हणून ह्या भागात सुद्धा काही संगमनेर तालुक्यात गावोगावी जलनायक म्हणून यांनी बोर्ड लावले। हे जलनायक नाही, हे खलनायक, हे गावाला सिद्ध हे स्वतः करून देतात ते। आणि हे तालुक्याला माहिती आहे, यांनी बोर्ड किती फाडले तरी अमोल भाऊंचं नाव कुठेही कधी पुसणार नाहीये। हा जो बोर्ड फाडणार आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणार आणि व्हावीच, इथं आमची सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांची विनंती आहे।